या बातमीनं बुलेटिनची सुरुवात। पंतप्रधान मोदी यांनी सिकंदराबादमध्ये लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी 1 वर्ष टाळण्याचं आणि वर्क फ्रॉम होम तसंच व्हर्च्युअल मीटिंगद्वारे इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय। मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल धक्क्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पुन्हा वर्क फ्रॉम होम पद्धती स्वीकारण्याचं, इंधनाचा वापर कमी करण्याचं आणि देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी लग्नासाठी 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलंय। मोदी यांनी जगभरातील पुरवठा साखळीतील अडथळे, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि आर्थिक अनिश्चितता यांचं चित्र उभं करत इंधन बचतीला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मांडलंय। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले। अगर हमें कहीं सामान भेजना हो तो कोशिश करनी है कि वह ज्यादा से ज्यादा रेलवे गुड्स के जो ट्रेन होती है रेलवे की सर्विसेज से भेजें, ताकि इलेक्ट्रिक रेलवे होने के कारण पेट्रोल डीजल की जरूरत नहीं पड़ती है। जिन लोगों के पास इलेक्ट्रिक व्हीकल है वो भी कोशिश करें कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं हमें बचाना होगा। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेलं हे आवाहन। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाचं असणारं, या क्षणाला गरजेचं असणारं हे आवाहन आहे। या आवाहनाकडे देशवासियांनी कशा पद्धतीने पाहायचं? शिवाजी, तर जे जगभराची परिस्थिती आहे ती बाब लक्षात घेता आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे। ती परिस्थिती भारतावर तर येणार नाही अशी आशा आहे, मात्र परिस्थिती जी आहे ती अनेक कठीण आहे आणि भारताचं जे चलन आहे, परकीय चलन भारताकडचं, ते ज्या ज्या गोष्टीवरती खर्च होत आहे त्या गोष्टीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलेलं आहे। आणि हे पैसे वाचवायचे असतील तर एक प्रकारे त्यांनी कोविड काळ आठवलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त ज्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम करता येत असेल त्या ठिकाणी करावं, जास्तीत जास्त पब्लिक व्हेकलचा वापर करावा, जेणेकरून प्रायव्हेट व्हेकलसाठी मोठ्या प्रमाणात जो खर्च होतो कमी केला जाईल। दुसरं म्हणजे इंधन वापर कमी करण्याचं देखील आवाहन केलेलं आहे। जिथे शक्य असेल तिथेच गाडीचा वापर करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत त्या ठिकाणी शहरामध्ये मेट्रो अधिकच्या वापरा, पर्यावरण देखील वाचेल याच्यामध्ये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे।
तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की इलेक्ट्रिक जे वाहनं आहे त्याचा वापर करावा, स्वच्छ ऊर्जेकडे त्यामुळे फायदा होईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त ज्या मीटिंग्स आहेत ज्या प्रत्यक्षात भेटून करता येतात त्या टाळाव्यात, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील संवाद साधू शकतात. त्याचा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. परदेशामध्ये जे नागरिक आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अनेक लोकांनी प्लॅन केले असतील तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे, तुम्ही फॉरेनला म्हणजे परदेशात जाऊ नका, त्यामुळे देखील आपला जो पैसा आहे त्या ठिकाणी आपण देतो आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांचं चलन घेत असतो, तेव्हाही आपला एक पैसा खर्च होतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की सोनं खरेदी टाळा. आता यामध्ये एक मुद्दा आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात भारत जे आहे ते सोनं आयात करतो आणि आयातीमध्ये सगळ्यात महत्वाचा देश म्हणजे UAE आहे. त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात सोनं जे आहे ते आयात करत असतो आणि त्याच्यासाठी साधारणपणे आपण जर विचार केला तर UAE मधून 40% सोनं आयात करतो. दक्षिण आफ्रिका आहे, सौदी अरेबिया आहे, अशा देश जे आहेत त्याच्यातून सोनं आयात करतो. त्याच्यासाठी शेकडो टन सोनं आयात करण्यासाठी अब्जावधी रुपये भारताचे खर्च होतात आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने एक प्रकारे तर हे आवाहन केले लोकांना की वर्षभर तुम्ही सोनं खरेदी केलं नाही, कारण मागणी वाढली की भाव वाढतात. मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं की सोनं वर्षभर लग्नासाठी खरेदी करू नका. याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी पुढे येऊन समाजासमोर आदर्श ठेवणं गरजेचं आहे. मात्र बाकी गोष्टींमध्ये देखील शून्याची सुरुवात करण्यासाठी पहिलं पाऊल टाकावं लागतं. त्याच पद्धतीने सर्व लोकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशा पद्धतीने आवाहन केलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की आपण सध्या अशा परिस्थितीतून जातोय देश की भारताला आता कुठेतरी पेट्रोल डिझेलचे भाव कदाचित भविष्यात वाढावे लागू शकतात. जर हीच परिस्थिती राहिली तर त्याचबरोबर इंधन जे आहे इतर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे आणि भारत सरकार याच्यासाठी याच्या अगोदर जी एक्साईज ड्युटी आहे ती कमी केलेली आहे, पण यामुळे तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात जे नुकसान होताना पाहायला मिळतंय आणि हे कधी थांबेल सांगता येत नाही. त्याचबरोबर जर आता पाहिलं तर इराणकडनं हे जे युद्ध सध्या सुरू आहे, युद्ध सदृश्य जगभरामध्ये परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये जी हॉर्मोनची सामुद्री दुनिया आहे ती कधी ओपन होईल सांगता येत नाही आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून देशाला एक प्रकारे अलर्ट करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की भविष्यातील ज्या हाका आहेत, ज्या पुढच्या काळात येणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचं सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये अद्यापपर्यंत रेशनिंग लागलेलं नाहीये, मात्र ही जर परिस्थिती आणखी अशीच नक्कीच एकूणच या सगळ्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी नेमकं आवाहन करताना कुठल्या गोष्टींबद्दल थेट आवाहन केलंय त्याच्याबद्दल एकदा जाणून घेऊया आणि मी पुन्हा तुमच्याकडे येतो. वर्क फ्रॉम होम करा, पेट्रोल वाचवा, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी लग्नासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करणं टाळा. वर्क फ्रॉम होम तसंच व्हर्च्युअल मीटिंग्सद्वारे इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन. 15 मे पूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. वानखेडे सर, स्वागत पुढारी न्यूजमध्ये. अगदी स्पष्ट आणि थेट प्रश्न, पंतप्रधानांच्या या आवाहनाचा अर्थ नेमका कशा पद्धतीने सर्वसामान्यानं आणि या अर्थव्यवस्थेनं घ्यायचा? याचा अर्थ आतापर्यंत पंतप्रधान खोटं बोलत होते आणि आपले जे पेट्रोलियम मंत्री आहेत पुरी, एप्स्टीन फाईल फ्रेम, ते पण खोटं बोलत होते. इराण, अमेरिका, इस्रायल युद्धापासून सगळा देश म्हणत होता की येणाऱ्या काळात पेट्रोलियम मध्ये फार भयंकर भाव वाढ होईल किंवा क्रूडच्या किमती बाहेर वाढत आहेत. तेव्हा सारखं हे एकच बोलत होते की आमच्याकडे भरपूर पेट्रोल आहे, काळजी करू नका. तेव्हा पण प्रश्न हा नव्हे की तुम्हाला किती पेट्रोल मिळतं, प्रश्न हा आहे की किंमत काय आहे पेट्रोलची. जर $100 क्रॉस झालं, 113, 115, जर $140 पर्यंत जर गेलं बॅरल, कारण $1 जर बॅरलवर वाढला तर भारताला $120 मिलियन वर्षाला एक्स्ट्रा द्यावं लागतात.
त्यामुळे पहिल्यापासून तुम्ही एक पोझिशन घेत आले की तुम्ही काळजी करू नका, आम्ही विश्वगुरू आहे, आम्ही याच्याशी बोलतो त्याच्याशी बोलतो, पेट्रोल कमी पडणार नाही. पण पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे तुम्हाला पेट्रोल मिळेल पण वाढत्या किमतीत मिळेल. दुसरी गोष्ट, पेट्रोल जर आपल्या आखाती देशातनं येत नसेल तर पेट्रोल अमेरिका, व्हेनेझुएला, आफ्रिका इथं जर येत असेल, मेक्सिकोकडनं येत असेल तर त्याचं लँडिंग कॉस्ट वाढतं, टँकरचा भाडं वाढतं, त्यानंतर इन्शुरन्स कंपनीचा चार्ज वाढतो, या सगळ्या गोष्टी वाढतात. त्यामुळे लँडिंग कॉस्ट वाढते. आणि दुसरी गोष्ट, आपलं निर्यात आणि आयात, आपलं निर्यात फारच कमी झालेलं आहे, आयात जास्त आहे. डॉलर जात आहेत आणि डॉलर येणारे कमी आहेत. त्यामुळे रुपयाची किंमत लगातार खाली पडतीये आणि या सगळ्या गोष्टीमुळे येणारा पेट्रोल फार महाग होणार. या गोष्टी पहिल्यापासून जर तुम्ही देशाला विश्वासात घेतलं असतं तर देशाने साथ दिली असती. यातला एक जो महत्वाचा प्रश्न आहे वानखेडे सर महत्वाचा प्रश्न आहे की तेल संकट खरंच एवढं गंभीर बनलंय का की सरकारला नागरिकांना सांगावं लागतंय की सोनं खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय गंभीर बनलंय. हे सगळे खोटं बोलतात, देशाला दिशाभूल करतायत की इकडनं पेट्रोल येतं तिकडनं पेट्रोल येतं. जे टँकर मॉनिटरिंग कंपनीज आहेत मोठमोठ्या, ते टँकरचं मुवमेंट कॅल्क्युलेट करतं आणि लोकांना रोज रिपोर्ट देतं. तुम्ही इंटरनॅशनल जर साईट्सवर पाहिलं तर भारताची स्थिती फारच वाईट आहे. आपल्याकडे जो पेट्रोलचा साठा आहे, असायला पाहिजे इमर्जन्सीमध्ये, तो फारच कमी आहे आणि तो पण 65% आहे फक्त भरलेला. चीन आणि भारताची जर आपण तुलना केली तर चीनकडे 140 पट त्यांचा स्टॉक आहे रिझर्व्ह. आपण अजूनही इराक युद्धामध्ये आपल्याला वाटतं की अजून काही होतच नाहीये, कारण शेवटी होरपडणार गरीब माणूस आहे. सर्वात मोठा म्हणजे पेट्रोलचं सोडा हो, जर युरिया आणि बाकी जर गोष्टी जर कमी झाल्या तर पुढचं काय. आता एशियन डेव्हलपमेंट बँकचा रिपोर्ट आहे आणि त्यांच्या अनुसार जर देशाला महाग युरिया मिळाला, खतं महाग झाली तर पुढचं ऍग्रिकल्चर सीझन इफेक्ट होणार. पण या सगळ्यावर वानखेडे सर, पण या सगळ्यावर आता एक आपण पंतप्रधानांचं आवाहन, देशवासियांना आवाहन, ही गोष्ट एक मिनिट आपण बाजूला ठेवूया आणि आत्ता देशातल्या नागरिकांसमोर हे किती मोठं भयान संकट आहे आणि प्रत्येकाची किती जबाबदारी वाढली आहे, याबद्दल काय सांगाल? जबाबदारी नेहमी जनतेनेच पाळायची का? जनता तर जबाबदारी घेतेच, पण सरकारचं काही कर्तव्य आहे की नाही? सरकारचं कर्तव्य काय आहे? जेव्हा इराणमधनं अजूनही चीनला तेल मिळतं, इराणमधनं टँकर चीनचे निघतात आणि सरळ चीनला पोहोचतात. इराण चीनच्या करन्सीमध्ये विकतं. इराण आपल्याला भारताच्या करन्सीमध्ये पेट्रोल देत होतं आणि अमेरिका जर आपला दोस्त असेल तर तो भारताच्या टँकरला बाहेर येऊ देऊ शकत होता. आपण इराणची का दुश्मनी घेतली? फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी. इराण हा पारंपरिक भारताचा मित्र होता. युनायटेड नेशन्स मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध जेव्हा अमेरिका आणि इस्रायल सुद्धा बोलत नव्हतं काश्मीर इश्यूवर, तेव्हा इराण आपल्यासोबत होता. आपण काय केलं? आपण त्या इस्रायलला आपला बाप बनवला. इराणची दुश्मनी घेतली, रशियाची दुश्मनी घेतली. रशिया आपल्याला डिस्काउंटेड क्रूड देत होतं, पण अमेरिकेच्या बोलण्यामुळे तुम्ही ते क्रूड पण घेणं बंद केलं. त्यामुळे रशियाने डिस्काउंट बंद केला. नक्की या सगळ्यात ना आता एक फार मोठी गांभीर्याची जाणीव सर्वसामान्यांवर झाली आहे, एवढं मात्र नक्की. तुर्तास धन्यवाद सर या सगळ्या महत्त्वपूर्ण चर्चेबद्दल. आपल्यासोबत अशोक वानखेडे सर होते. शिवाजी काळे यांच्याकडे जातोय मी. शिवाजी, आपण पाहिलं की कशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया येत आहेत, पण मुद्दा हाच आहे की वास्तविकतेचं गांभीर्य आता प्रत्येकाला जबाबदारी म्हणून स्वीकारणं भाग पडलंय. देशासमोर या सगळ्या गोष्टीकडे केवळ भावनिक म्हणून नाही तर अर्थशास्त्राच्या आणि वास्तविकतेच्या नजरेनं पाहण्याची वेळ आली आहे का शिवाजी? अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने सांगतायत आणि हे वास्तविकता आहे. आपल्याकडे काही गोष्टी राजकीय दृष्टीने कोणातून घेण्यात आले नसतील, जसं अशोक वानखेडे सांगत आहे. मात्र परिस्थिती ही जगभरामध्ये अशीच आहे आणि या परिस्थितीनुसार भारताची परिस्थिती यामुळे आहे की आपल्याकडे रिझर्व्ह मोठ्या प्रमाणात तेलाचा आहे, पाकिस्तानमध्ये नाही, असं त्यांच्या देशाचे जे ऑइल मिनिस्टर आहेत, ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि भारताने
सातत्यानं यामध्ये कोणतेही सरकार असो त्यामध्ये ते बदल केलेले आहे. आपला रिझर्व्ह बऱ्यापैकी आहे, मात्र रिझर्व्ह भारत किती दिवस ठेवणार आणि परिस्थिती जगभरामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, श्रीलंका आपण पाहिला, पाकिस्तान पाहिला, बांगलादेशला आपण दिलेला आहे. तर अशा पद्धतीने जगभरामध्ये स्थिती असताना भारत जो देश मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशाच्या तेलावरती अवलंबून आहे, त्यात भारतच नाही तर चीन देखील हीच परिस्थिती आहे. आणि सप्लाय चेन जगाची जशी कोविडमध्ये ब्रेक झाली त्या पद्धतीने सप्लाय चेन ब्रेक होत असताना भारतातील लोकांना त्यांनी एक आवाहन केलेलं आहे. आणि राजकीय नेते जेव्हा अशा पद्धतीचं आवाहन करतात तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात परकीय गंगाजळी वाचवण्यात यश येतं. आता लोक याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर कोविड नंतर ही अशी परिस्थिती आहे की भारतामध्ये आर्थिक प्रश्न मोठा होऊ शकतो. आणि भारत तसा प्रश्न म्हणजे आर्थिक या दृष्टिकोनातून की परकीय गंगाजळी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होते, त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हे आवाहन केलेलं आहे की तुम्ही यापुढे जर तुम्ही असं केलं म्हणजे तुम्ही सोनं खरेदी केलं नाही तर जी परकीय तुम्ही सोनं खरेदी करता याचा अर्थ तो पैसा परकीय म्हणजेच दुसऱ्या देशाला जातो. म्हणजे चायनीज वस्तू खरेदी केल्यानंतर तो त्याचा पैसा जसा चीनला जातो असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की स्वदेशी वस्तू खरेदी करा. आता स्वदेशीचा नारा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र नक्कीच मोदी शिवाजी, या सगळ्यातली काही गोष्टी आपण समजून घेण्याची तशी गरज आहे. कारण सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे जगभरात अगोदरच कच्च्या तेलाचे दर खूप वाढले आहेत, त्याच्या झळा आपल्यापर्यंत ऑलरेडी पोहोचल्या आहेत. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, भारत मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल आणि सोनं आयात करतो आणि सोनं खरेदी करण्यासाठी भारताला प्रचंड प्रमाणात परदेशी चलन खर्च करावं लागतं. जर काही काळ सोनं कमी खरेदी झाली तर देशाचा डॉलर खर्च कमी होईल आणि अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी होऊ शकतो. ही वास्तविकताही आपण सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले पुन्हा एकदा ऐकूया. जो विदेशों में शादियों का, विदेशों में घूमने का, विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है. हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए.